महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा देखील पवनचक्कीच्या वादाच्या पार्श्वभूमीतून खून झाल्याची घटना ताजी असताना तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर गुरुवारी रात्री 2 दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चौघांनी जीवघेणा हल्ला केलाय। कारच्या काचेवर अंडी, दगड, पेट्रोलचे फुगे मारून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्पॉटवर दाखल होत तपास सुरू केलाय। पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाला असावा असा संशय सरपंच निकम यांना आहे। मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम आणि त्यांचे मित्र प्रवीण इंगळे हे दोघे गुरुवारी रात्री कारमधून तुळजापूरहून जवळगा गावाकडे जात होते। याच वेळी कारच्या दोन्ही बाजूने 2 दुचाकी आल्या। दोन्ही गाड्यांवर प्रत्येकी दोघे दुचाकी स्वार होते। त्यांनी सातत्याने हॉर्न देण्यास सुरुवात केल्यानंतर सरपंच निकम यांनी आपल्या कारचा स्पीड कमी करून त्यांना पुढे जाण्यासाठी साथ दिली। जवळ येताच दुचाकी स्वारांनी कारच्या काचेवर दगड मारला। फुटलेल्या काचेतून त्यांनी पेट्रोलचे फुगे आत फेकले। संशय आल्यानंतर सरपंच निकम यांनी गाडीची स्पीड वाढवला। तोवर दुसऱ्या दुचाकीवरील एकाने समोरच्या काचेवर अंडे फेकले। त्यामुळे रस्त्यावरचं काहीच दिसत नव्हतं। परिणामी कारचा स्पीड पुन्हा कमी झाला। हीच संधी साधत हल्लेखोरांनी दगडांनी पेट्रोलचे फुगे मारून कार पेटवण्याचा प्रयत्न केला। मात्र सरपंच निकम यांनी प्रसंगावधान राखत कार थांबवली नाही। त्यामुळे दोघांचेही प्राण वाचले। दरम्यान हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असावा असा माझा संशय असल्याचं निकम म्हणालेत। अशा पद्धतीने जीवघेणे हल्ले होणार असतील तर गाव पातळीवर काम कसे करावे असा सवालही त्यांनी केलाय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।